वेळोवेळी जय जय स्वामी चक्रधरा सदा सदा असावा तू जवळी. मित्रांनो, आजच्या या मंगलमय सोहळ्याच्या निमित्ताने मागील कित्येक वर्षांपासून बाबाजी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की मला या भानसुली गावाचं निमंत्रण यायचं. आमच्या राजकुमार भाऊंनी सांगितल्याप्रमाणे माझी महिमा सांगितली की मी मोठा आहे, RTO आहे, समाजकार्य करत असतो, महानुभावांच्या बऱ्याचशा म्हणजे सर्वच, हे सर्व विसरून मी भानसुलीपेक्षा छोट्या गावात जन्म झालेला एक साधारण विद्यार्थी आहे. बस एवढंच लक्षात असू द्या. कारण सर्वज्ञांनी सांगितलं की आम्ही अच्युत गोत्रीय की गा परस्परे परम प्रीती होवावी. सर्वात आधी हे समजलं पाहिजे की आम्ही एकमेकांचे गोत्रीय आहोत, आम्हाला आमच्याविषयी स्नेहभाव असावा. त्यामुळे मी जेव्हा आलो आणि भाऊंचं प्रास्ताविक सुरू होतं तर मला आठवलं की नाही, सुरुवात इथून असली पाहिजे. सर्वज्ञांचे आम्ही अच्युत गोत्रीय आहोत, त्यामुळे आम्ही सर्व एक समान आहोत. स्वामींनी सांगितलं आम्हाला की आम्ही सर्व एक आहोत. जिथे पुरुष आणि स्त्री हा भेदभाव सुद्धा मानला गेलेला नाही, तो आमच्या सर्वज्ञांचा हा परिवार. मग बाकीच्या वर्णव्यवस्थेनुसार पुढे होणारा जो म्हणजे वर्णांचा प्रकार असेल किंवा भेदभाव असेल, तो तर खूप दूर राहिला. आमच्या स्वामींनी पुरुष आणि स्त्री हे दोनच वर्ग सांगितलेले. मित्रांनो, माझी अशी काय म्हणजे ह्या सभेला संबोधित करण्यासारखी वगैरे काही हे नाही, पण 10वीपर्यंत त्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलो. शिकत असताना घरातील वातावरण पंथीय होते. आम्हा पंथीयातील मुलांना संस्कार शिबिरात तर शिकवले जाते, पण ज्या घरात माझा जन्म झाला ते पवित्र स्थान, ती भूमी आणि ज्यांच्यामुळे मी ह्या सृष्टीला पाहू शकलो असे माझे आईवडील, ते मला परमेश्वर सारखेच आहेत. ह्या दृष्टिकोनातून त्यांनी सांगितलेले आणि दिलेले संस्कार हे माझ्यात मी उतरवण्याचा पुरेपूर प्रयत्न केल्यामुळे आज हा सन्मान मिळतो आहे. सांगण्याचं तात्पर्य की आपण सर्व पालकवर्गांनी, विद्यार्थ्यांनी, विद्यार्थिनींनी ह्या गोष्टी आम्हाला कुठल्या वेगळ्या कॉलेजमध्ये, शाळेमध्ये मिळणार नाहीत. कितीही मोठे भारतातले किंवा भारताबाहेरच्या संस्था असल्या तरी पण जे संस्कार आम्हाला आमच्या म्हणजे कसं आहे की आम्हाला आमच्या घरातून जे संस्कार मिळतात ते संस्कार भारतातल्या कुठल्याही विद्यापीठात शिकवल्या जात नाहीत. आणि आम्ही सर्व नशीबवान आहोत की अशा मानभावपंथीय परिवारात आमचा जन्म झाला. त्यामुळे निश्चितच तुम्ही त्या गोष्टीस पात्र आहात. नंतर शिक्षण घेत असताना बऱ्याच गोष्टीतून गेलो. नंतर असं जाणवलं मला की शिक्षणाने जे प्रमाणपत्र मिळतात आणि ते आम्ही आमच्या फाईलमध्ये संग्रहित करत असतो, ते प्रमाणपत्र वही आणि पेन याच्या व्यतिरिक्त दुसरं कुठेही काही सिद्ध करता येत नाही असं माझं मत आहे. सिद्ध करण्याकरिता आम्हाला सर्वज्ञांनी सांगितलेले जे स्वप्न व्यसनांचा त्याग असेल किंवा इतर आचरण असेल, आमचे आचार असतील, विचार असतील, हे संस्कारच मूलभूत कारणीभूत करतात. साधं उदाहरण देऊ इच्छितो की समजा माझ्याकडे 700-800 एकर शेती असेल. आपण आता शेतकरी आहो म्हणून एक उदाहरण आठवलं म्हणून सांगतो. खूप सारे जनावरं असतील, धनधान्य असेल, संपत्ती असेल आणि मला समजा एखादी घर बांधायचं आहे आणि मी घर बांधलं आणि त्या घरावर नावाची पाटी बनवायची आहे, तर मी काय बनवणार की साजन शेंडे आणि 500 एकर जमिनीचा मालक
किंवा 20-25, 200 खंड्या जनावरं आपल्या भाषेत सांगतो येते, किंवा इतकं उत्पन्न, अशी पाटी आपण सर्वांनी कधीतरी बघितली आहे का? बघितली आहे का अशी पाटी? पाटी लिहितो आपण श्री साजन शेंडे, कंसात लिहिणार काय लिहिणार की मी RTO लिहिणार, मी लिहिणार FBSC किंवा UPSC, क्लिअर झालंय माझं, मी 12वा मेरिट आहे 2005च्या बॅचला. ह्या गोष्टी आमच्या नावाला जुळतात. म्हणजे का बरं जुळतात? आणि आता आमचे बाबा लोक आहेत तिथे बसलेले, त्यांच्या नावाच्या पुढे मागे आपण काहीतरी लिहितो, आचार्य प्रवर लिहितो, पट्टाधिष्ठित लिहितो, महंत लिहितो. का बरं लिहित असेल ह्या? की त्यांनी ते त्यांच्या ज्ञानातून कमवलेलं आहे. मी माझ्या ज्ञानातून ते MPSC UPSC ते RTOचं पद कमावलेलं आहे. म्हणजे प्राधान्य आणि अत्यंत महत्त्व कशाला देतो आम्ही? आमच्या ज्ञानाला देतो. आणि ते ज्ञान आम्हाला आमच्या व्यक्तिमत्वाला ते कर्तृत्व, वक्तृत्व आणि नेतृत्व देतात. कर्तृत्व, व्यक्तित्व आणि नेतृत्व किती मोठे शब्द आहेत. याच्यावर जर लिहायला गेलं तर एक मोठा ग्रंथ होऊन येतो. ते सर्व पैशाने मिळत नाहीत, तर ते कष्टाने आणि त्या ज्ञानाने मिळत. मित्रांनो, आमच्यावर आतापर्यंत जे संस्कार झाले त्यावर थोडं बोलू इच्छितो की आमचे समजा विचार शुद्ध असतील, आचरण शिस्तबद्ध असेल. बघा, कर्तृत्व, व्यक्तित्व आणि नेतृत्व ज्या गोष्टींनी मिळते त्यावर येतोय की ते ज्ञानाने मिळते. ते कमवावं लागते. ते मार्केटमध्ये कोणत्याही बाजारात उपलब्ध नाही, कितीही श्रीमंत असेल तरी. धीरूभाई अंबानीचं घर जर बघितलं असणार, नेटवर बघा, मला संधी आली होती, तर फक्त धीरूभाई अंबानी किंवा ते मॉन्टेलिया बस असंच लिहू शकतात. कंसात लिहिण्यासारखं काहीच नाही आहे, जरी जगातले सर्वात श्रीमंत असले तरी सुद्धा. हे कंसात लिहिण्यासारखं बाबा लोकांकडे, आमच्यासारख्या अधिकाऱ्यांकडे आहे. हे आमच्या आईवडिलांनी आमच्या मुलांना, येणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांना हे संस्कार दिले. ह्याच्यापेक्षा मोठं उदाहरण देता येत नाही. मित्रांनो, आमचे आचार शुद्ध असतील, आचरण शिस्तबद्ध असेल आणि आमची दृष्टी जर सकारात्मक असेल तर लक्षात घ्या, विचार शुद्ध असतील, आचरण शिस्तबद्ध असेल आणि आमची दृष्टी सकारात्मक असेल तर यश, हा जो रिझल्ट मिळतो, रिझल्ट म्हणजे परिणाम, हा परिणाम नाही आहे. जर ह्या 3 गोष्टी आमच्यात असतील तर हा परिणाम नसून हा स्वाभाविक प्रवास बनतो, आमच्या आयुष्यातील स्वाभाविक प्रवास बनतो. जर तुम्ही ह्या गोष्टी तुमच्यात रुजवल्या तर तुमच्या आयुष्यातील पुढचे प्रवास हे स्वाभाविक बनतात. आता प्रवास म्हणजे कसा की समजा मी चिमूरवरून नागपूरकरिता बसलो, तर मला तर माहितीच आहे की भिशी येणार आहे, मग भिशीनंतर उमरेड येणार आहे, उमरेडनंतर तो चक्रीघाट येणार आहे, मग चक्रीघाटानंतर नागपूर येणार आहे. तर आमच्या आचरणात आम्ही आमचे विचार शुद्ध ठेवले, आचरणात शिस्तबद्धता ठेवली आणि आमची दृष्टी जर सकारात्मक ठेवली तर नागपूरमध्ये तुम्ही इझिली पोहोचता. तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही, असा हा प्रवास बनतो. याचा लक्षात येत आहे? स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवणारा माणूस जो असतो, मित्रांनो, मी इथे मोठ्याच गोष्टी सांगणार आहे, छोट्या गोष्टी मी अजिबात सांगणं बंदच करून टाकले, कारण मला खूप मोठं व्हायचं आहे. स्वप्न जर मोठी ठेवली तर निश्चितच तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचता. स्वप्न हे विकत घ्यावे लागत नाही. ह्या माझ्या मेंदूने जर ठरवलं की मी दिव्याच्या गाडीत बसणार, मी 9व्या वर्गात होतो, दिव्याची गाडी आमच्या गावावरून, हे कानपा गाव आहे माझं, मी खूप मोठ्या शहरातला अजिबात नाही आहे, कांपा टेम्पा सर्व ओळखतात. हो, सगळे मला तर चेहरे सगळ्यांचे, मला फक्त नावं येणार नाही पण मी सगळ्यांना दंडवत करत फिरतो, कारण तुमच्या आशीर्वादामुळे मला दिसणारी गाडी, दिव्याची गाडी जे 9व्या वर्गात पाहिली होती, त्या गाडीत मागच्या 20 वर्षांपासून माझा स्वतःचा प्रवास करतो आहे. मला खूप मोठ्या शहरात जावंच लागलं नाही ह्या गोष्टी मिळवण्याकरिता.
मला खूप मोठ्या शहरात आणि खूप मोठ्या माणसांकडे अजिबात जायची गरज पडलेली नाही. कारण हे मी माझ्या मेंदूत ठरवलं आणि मी माझ्या मेंदूत ठरवलेली एखादी गोष्ट, मग मी माझ्या आईला ईश्वर मानत असेल, मी माझ्या बापाला परमेश्वर मानत असेल, मी माझ्या मोठ्या भावांना देव मानत असेल, मी माझ्या सर्वज्ञांना माझं सर्वस्व मानत असेल, तर माझ्या मेंदूत ठरवलेली गोष्ट ह्या जगाच्या म्हणजे ह्या पृथ्वीवर अशी एकही ताकद नाही की ती साजन शेंडेच्या मेंदूतले विचार बदलू शकेल. ते ठरवणं, इथं ठरवणं अत्यंत महत्त्वाचं आहे की मला मोठे आचार्य बनणे आहे, की मला मोठा अधिकारी बनणे आहे, की मला काय बनणे आहे. नियमबाह्य जे जीवन जगतात, नियमबाह्य जीवन, त्यांचे अपघात नक्की होतात. कारण मी ज्या विभागात काम करतो, एखाद्याने सिग्नल तोडला की दुसरा ज्याचं सुटलेलं असते तो तर आपल्या धंदीत पळण्याच्याच कामात असतो आणि तो अपघात होतो. आमच्या सर्वज्ञांचं पण तेच सांगतं की नियम जे ठरवलेले आहेत पंथीय आचरणाचे, पंथीय चौकटीचे, त्याच्या बाहेर जगले तुम्ही की तुमचा अपघात निश्चित आहे. आयुष्याच्या प्रवासापर्यंत कधी नाही कधी निश्चित आहे. म्हणून शिस्तबद्ध आचरण आणि शिस्तीत जीवन. लक्षात येत आहे ना. आता काळचक्रावर थोडंसं सांगतो. काळचक्र कसे असते की हे असं म्हणजे ही पृथ्वी आहे समजा, म्हणजे इथे शृंखला असते. शृंखला विद्यार्थ्यांना समजत आहे, चैनची साखळी अशी, आणि परत तिथेच येतो असं. तर ह्या काळचक्र जे आहे, तर समजा कुटुंबात कसं असते की कधी कधी आमच्या आयुष्यात खूप संकट येतात, खूप कठीण प्रसंग येतात.